बालभारतीच्या पुस्तकांमध्ये मोठे बदल, तुम्हाला हे बदल योग्य वाटतात का? जून 2026 पासून इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीची नवीन अभ्यासक्रमानुसार पुस्तके प्रकाशित केली जाणार आहेत. त्यामुळे या वर्गाच्या विद्यार्थ्यांनी नवीन पुस्तकेच खरेदी करावीत. इयत्ता 5वी, 7वी, 9वी आणि 11वीची सध्याची पुस्तके 2026-27 हे शेवटचे वर्ष असणार आहे. त्यामुळे या वर्गाची पुस्तके आवश्यकतेनुसारच खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत बालभारतीच्या संचालिका अनुराधा ओक यांनी पत्रक प्रसिद्ध केले आहे. यासोबतच इयत्ता 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी बालभारतीची प्रात्यक्षिक नोंदवही वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. हा सर्वात महत्त्वाचा बदल आहे. खासगी प्रकाशकांच्या नोंदवहीची सक्ती शाळांना करता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. बालभारतीने विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांच्या स्वाध्याय पुस्तिका उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि त्यावरती 40% सवलत जाहीर केली असून विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. आणि सर्वात महत्त्वाचे पॉईंट्स, इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीची पुस्तके जून 2026 पासून येणार आहेत. या वर्गांसाठी नवीन अभ्यासक्रमाची पुस्तकेच खरेदी करण्यात यावीत. 5वी, 7वी, 9वी, 11वीची सध्याची पुस्तके शेवटच्या वर्षात आहेत. जुनी पुस्तके आवश्यकतेनुसारच खरेदी करावीत. 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी बालभारतीची प्रात्यक्षिक नोंदवही बंधनकारक आहे. शाळांना खाजगी प्रकाशकांच्या नोंदवहीची सक्ती करता येणार नाही. इंग्रजी माध्यमांसाठी हाही सर्वात महत्त्वाचा बदल आहे. शिकू मराठी आनंदे पुस्तक उपलब्ध होणार आहेत आणि इतर माध्यमांसाठी करू मैत्री मराठीशी हे पुस्तक दिले जाणार आहे.